हगवण्यांचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे। वडगाव मावळ न्यायालयात वकील दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते। न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरून त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला। त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशिंग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली। अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य 2 वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दुशिंग यांची अटक त्यावेळी टळली होती। आणि या संदर्भात अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। काल हगवणे कुटुंबाचे जे ॲडव्होकेट होते विपुल दुशिंग यांनी जी स्टेटमेंट्स काल कोर्टात केली ती ऐकून इतका संताप झालाय माझाच नाही, माझ्यासारख्या असंख्य लोकांचा, की मी ठरवलं आता आपण यांचा केसच करायचा, म्हणजे केसच पाडायचा, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा केस पाडायचा। त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली, याला हत्यार म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला? तर विपुल दुशिंग साहेब याला काय म्हणायचं? त्याला दुसरं काय नाव आहे? हे हत्यार नाही का? कारण त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जातं। दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? विपुल दुशिंग साहेब, यू आर एन ऑफिसर ऑफ द कोर्ट। तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोलला, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आलेत त्याची काही कारणं आहेत। शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं। आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का? हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट। मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे, अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे। आणि